आणि आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी, मुंबईमध्ये जरांगेंना आंदोलन करण्यास हायकोर्टानं आता स्पष्ट नकार दिलेला आहे। आझाद मैदानात आंदोलन करण्यास हायकोर्टानं मनाई केलेली आहे। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टानं मनाई केलेली आहे। नवी मुंबईमध्ये खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असेल असं मुंबई हायकोर्टानं एका जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान निर्देश देत सांगितलंय। मुंबईतली रहदारी विस्कळीत होऊ नये या दृष्टीनं मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी देऊ नये असे निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत। त्यामुळे मनोज जरांगेंची डोकेदुखी वाढलेली असून ते आता पुढे नेमकं काय भूमिका घेतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भाग्यश्री, हायकोर्टानं स्पष्टपणे आता निर्देश देत आंदोलनाला मनाई असल्याचं सांगितलेलं आहे। जरांगेंची पुढची भूमिका काय याकडे लक्ष असेल। हायकोर्टाच्या निर्देशांमध्ये स्पष्टपणे नेमकं काय आहे भाग्यश्री? नक्कीच आपण जर बघितलं तर खरं तर मनोज जरांगे पाटील येणार या काळामध्येच गणेश उत्सव आहे। या सगळ्या संदर्भामध्ये खरं तर गणेश उत्सव मंडळांनी देखील मनाई केलेली होती। गणेश उत्सव समितीकडनं देखील सांगण्यात आलेलं होतं की ऐन गणपतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये। याचं कारण वाहतूक कोंडीची जी समस्या आहे ती वाढीस लागेल। याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो देखील वाढीस लागू शकतो आणि त्यामुळे इथे येऊ नये अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं होतं। मात्र मनोज जरांगे पाटील कुठेही ऐकायला तयार नव्हते। त्यानंतर एक जनहित याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती। मराठा आरक्षणासंदर्भात अनेक जनहित याचिका दाखल आहेत। यासोबत ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि आता जर बघितलं तर या प्रश्नी अक्षरशः हायकोर्टने मनाई केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की तुम्हाला जर कुठे आंदोलन करायची असेल तर तुम्ही नवी मुंबईत करा, खारघरमध्ये करा किंवा अन्यत्र कुठेही करा, मात्र मुंबईत आझाद मैदान इथे येऊन तुम्ही आंदोलन करू शकत नाही। यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो असं देखील सांगितलेलं आहे। आणि हे सगळं टाळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत मुंबईत दाखल होता कामा नये असे स्पष्ट निर्देश हायकोर्टने दिलेले आहेत। त्यामुळे आता नेमकं मनोज जरांगे पाटील कुठे आंदोलन करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण नवी मुंबई असेल किंवा ठाण्यात असेल त्यांना अडवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती देखील सांगितलेली होती, आधीच दिलेली होती। आता जर बघितलं तर जसं आपला सहकारी चेतन यांनी सांगितलं त्याच पद्धतीने आता मंत्रालयामध्ये या संदर्भातली मीटिंग सुरू आहे आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई आयुक्त देवेंद्र भारती मंत्रालयात दाखल झाले। त्यामुळे नवी मुंबईत नेमकी त्यांना कुठे जागा मिळणार का की नवी मुंबईत सुद्धा त्यांना येण्याची परवानगी नाकारली जाणार ते बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे सध्या तरी। ठीक आहे भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स सातत्याने आपण जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।